महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सियावर प्रभु रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय श्री राम, जय श्री राम। सर एक मिनट सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 40 वर्षापासून सामाजिक क्षेत्रातलं, राजकीय क्षेत्रातलं, बँकेच्या क्षेत्रामध्ये ही जी बँक आहे शेतकऱ्याची बँक आहे आणि या बँकेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये लोकांना जमा करण्याचा प्रयत्न कोणत्याही वेळी कधी फोन करा, जिंके साहेब आपल्याला उपलब्ध असतात आणि सामाजिक कामामध्ये ज्यावेळेस त्यांची मदत आपल्याला लागेल त्यावेळेस ते भरभरून मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। अशा या नेत्याला माझ्यातर्फे आमच्या नगरसेविका दया गायकवाड आमच्या दोघांतर्फे त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। जेके आणि आम्ही जेके आणि मी 1973 ते 75 नांदेडला एका ठिकाणीच नोकरी करत होतो। त्याच्यानंतर मी वेगळ्या ठिकाणी गेलो, ते वेगळ्या ठिकाणी गेले, पण अजून आमची मैत्री आहेच। त्यांनी परत रिटायर झाल्यानंतर ही बँक स्थापन केली, लोकांच्यासाठी शिक्षण संस्था काढल्या। आता नवीन ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यांनी ते रीड सेंटर सुरू केलं पैठणीसाठी, तर गावातल्या लोकांना याचा बराच फायदा होईल। त्यांना या निमित्त त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। चांगलं आरोग्य लाभ त्यांना। सुधाकर जोशी चार्टर्ड आदरणीय यांनी आपल्या या जिल्ह्यामध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर उद्योग, सहकार, शिक्षण या क्षेत्रामध्ये भरघोस असं कार्य सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून शिक्षण, सहकार या क्षेत्रामध्ये भरपूर अशी प्रगती केली आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी शिक्षणाचं जाळं पसरवलं आहे। लोकविकास बँकेच्या माध्यमातून अगदी शेवटच्या तळागाळापर्यंत नागरिकांना त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे औद्योगिक याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी उद्योग सुरू केले, शिक्षणामध्ये सुद्धा त्यांनी भरघोस भरारी घेतलेली आहे। असे जेके दादा यांना आज वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो। विश्वनाथ गवळी दादांना निरोगी आयुष्य, सुख समृद्धी, भरभराटी
आणि राजकारणात सुद्धा त्यांनी प्रगती करावी, जिल्ह्याच्या पदावरती जाऊन बसावं अशा प्रकारची अपेक्षा करतो. जे दादा हे सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आले आणि प्रशासकीय कामामध्ये ते अतिउच्च पदावरती म्हणजे उद्योग सचिव या पदावरती जाऊन पोहोचले. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी धार्मिक, सामाजिक आणि इतर शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रगती केली आणि आज ते सुद्धा समाजसेवा करताय आणि कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं ना नाही, कोणतंही काम असेल तर यस मानतात. आणि म्हणून अशा या जे जाधव साहेबांना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी उच्च पदावरती जाऊन पोहोचावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे साहेबांनी तरुण पिढी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये उभी केलेली आहे, या संदर्भात काय? त्यांनी उद्योग सचिव असताना सुद्धा आणि आता सुद्धा म्हणजे वैजापूरला त्यांनी लढा दिला आणि MIDC त्यांनी वैजापूरला आज आणलीच. आज त्या ठिकाणी प्लॉटचे वाटप होत आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक उद्योजक, तरुण उद्योजक त्यांनी या ठिकाणी मोठे केले, त्यांना मदत केली. त्यांना पैठणी साडीचं सुद्धा या ठिकाणी वैजापूर आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आणि आज वैजापूरमध्ये चांगल्या प्रकारचं प्रतीचं पैठणी साडीची निर्मिती होती. याचा मला आनंद आहे. व्यक्तिमत्व त्यांना ओळखले जातात, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा वारसा आहे. आधी कोणी माणूस कोणत्याही कामासाठी गेला नाही म्हणत, असे जे दादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी अगोदरच सांगितलं की जे दादा म्हणजे दादा असे तर कोणतंही काम घेऊन दादाकडे गेलं ते नाही त्यांच्या तोंडात शब्द नाही, यस म्हणजे काम होणारच अशा प्रकारचा शब्द जे दादाच्या तोंडात आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात आणि अहोरात्र प्रयत्न करतात. ते कधीही कोणत्याही नागरिकांसाठी त्यांच्याकडून नाही हा शब्द नाही आणि म्हणून मी अशा व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देतो आणि त्यांची प्रगती व्हावी अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून दोन शब्द संपवतो. अगोदर सांगितलं दादांनी बँकेच्या माध्यमातून बँक उभा करणं इतकं काही सोपं काम नाही आणि घरातल्या घरामध्ये आपण सुद्धा घरातले सुद्धा 4 भाऊ आपण एकत्र राहू शकत नाही, परंतु दादांनी अनेक संघर्ष केले. त्यामधून त्यांनी बँक उभा केली आणि बँक उभा केल्यानंतर सुद्धा दादा इतके लोकप्रिय आहे की ते आज पुन्हा या लोकविकास बँकेचे चेअरमन, ते संस्थापक अध्यक्ष, संस्थापक चेअरमन आहेत आणि आज सुद्धा त्या बँकेची ती प्रगती करताय. आपण पाहिलं या धकाधकीच्या काळामध्ये अनेक बँका, अनेक सोसायट्या, अनेक संस्था यावरती अनेक प्रकारचे वाईट प्रसंग आलेले आणि अशा वाईट प्रसंगाच्या काळामध्ये सुद्धा जे दादानी लोक विकास बँक ही या ठिकाणी चांगलं या बँकेचं रिझल्ट दिलेला आहे, लोकांना त्या प्रकारे सेवा दिलेली आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा.